कागल तालुक्यातील निढोरी गावाजवळून जाणाऱ्या निढोरी कागल राज्यमार्गावर गतिरोधकाजवळ अंतर पडल्यामुळे अपघातांची मालिका सुरू झाली आहे। त्यामुळे अनेक वाहन चालकांना गंभीर दुखापती झाल्या असून काही जणांना कायमस्वरूपी अपंगत्व आलंय। त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अत्यंत धोकादायक बनली आहे। निढोरी कागल राज्यमार्गावर निढोरी गावाजवळ गतिरोधका शेजारी रस्त्यावर अंतर पडलंय। तिथून अवजड वाहन गेल्यानंतर मोठा आवाज होऊन वाहनं जोरात आपटतात। त्यामुळे अनेक अपघात झालेत। या मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते। यासोबतच आदमापूरमध्ये संत बाळूमामा यांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचीही सतत वर्दळ असते। विशेषतः रविवारी आणि अमावस्ये दिवशी हजारो भाविक या मार्गाचा वापर करतात। मात्र निढोरी गावाजवळ राज्यमार्गाला गतिरोधका शेजारी पडलेल्या अंतरामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। मात्र त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केलंय। वेळोवेळी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। परिणामी नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या ठिकाणी पाहणी करून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। कागल पासून ते निढोरीपर्यंत कागल राज्यमार्गावर या निढोरी गावामध्ये एक मोठा खड्डा पडलेला आहे आणि सार्वजनिक बांधकाम खाते कोल्हापूर त्यांना मी विनंती केली होती, पण त्यांनी विनंतीनुसार अर्ज काय दखल घेतली नाही। कागलचे साहेब PWD अधिकारी आहेत, त्यांना सांगून त्यांनी काय त्याच्यावर कारवाई डबला पडला, ते पाणीच असते। रोड पूर्ण खराब व्हायला आहे। हा रोड आणि हवे आणि कायम सतत गरज असते बाळूमामा याच्यामुळे। बाळूमामाच्या रहदारीमुळे लाखो इथं भक्त येतात आणि सतत डबरा पडला इथं आवाज येतो। इथं पाणीच असते, त्यांच्यावर तात्काळ काय ते कारवाई करून तिथं काय ते भरून तर द्यावे, काय तर मार्गदर्शन करावे, हीच विनंती। या मार्गावर मोठा अपघात होण्या अगोदर रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी होतीये।